माझं म्हणण्याचा अर्थ हेच आहे, या 40 वर्ष झाली या चाळी बांधल्या आहेत, तो जागेवाला आणि नगरपालिका झोपेत होती का? अचानक तुम्हाला जी काही नोटीस मिळाली आहे तर काय वाटतं तुम्हाला? नोटीस काय ते बोलते ते इलिगल आहे सगळं. म्हणजे इलिगल कसं आहे, आमच्याकडे घरपट्टी लाईट बिल आहे, अग्रीमेंट आहे. मध्ये देखील इथेच झालं. इकडे झालाय, याच घरात झालेला आहे माझा जन्म. पण हे आता हे बोलतायत की नाही आहे, तुमची जागा इलिगल आहे. पण माझे मोठं सगळे इथं झाले. मी पण लहानाचा मोठा झाला इथं. मी 92ला जेव्हा होतो तेव्हा 7-8 वर्षाचा होतो. लेकिन उसमें सुदाम का भी अंगूठा है और बिल्डर का भी अंगूठा है. आज वही सुदाम कहता है कि मैंने जो बांधकाम किया है वो अनलीगल है. के पास सिर्फ एक ही पावर है अपील करने की. हम जितनी जान है जी जान लगा देंगे, यही छोटी का जोड़ लगा सकते हैं और कुछ नहीं कर सकते. जो करना है वो शासन और प्रशासन को करना है. तो 26 साल में क्या बदला यहाँ पे? सर 26 सालों में तो कुछ भी नहीं बदला, यहाँ पे सिर्फ नेता बदले हैं. सकाळी 7 वाजता निघाली, इथं आली. एकतर डिबिलेट पेशंट आहे, डायबिटीस आहे आणि परत सकाळपासून अन्न नाही पाणी नाही. आम्ही सकाळपासून तिथं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या तुलिंजमध्ये आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे ही गाव मौजे तुलिंज परडी क्रमांक 2 अशी ही जागा आहे. जवळजवळ 2.25 एकरवरती पसरलेला हा भूखंड आहे आणि खरं तर परडी असल्यामुळे म्हणजे अर्थात जी पागडी असल्यामुळे जे मालक आहेत त्या मालकांचं नाव आहे सुदाम शिराट खांजोडे. अचानकपणे हे मालक आता जागे झालेले आहेत आणि वसई विरार शहर महानगरपालिकेने यांना तोडक कारवाईची नोटीस बजावलेली आहे. येत्या 20 तारखेला या 700 लोकांच्या घरावरती बुलडोजर चालवला जाणार आहे. मुळात जर विषय पाहिलं तर पागडीमध्ये जागा मालक हा कायम असतो, परंतु या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिकेने हे अनधिकृत बांधकाम घोषित केलेलं आहे. परंतु इतके वर्ष वसई विरार शहर महानगरपालिका झोपली होती का? आता आपण जर पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडी या पक्षाची सत्ता आहे. असं असताना 41 इमारतीची लोक बेघर झाली, तर आता या 700 घरांचं काय होणार जाणून घेऊया. दादा काय नाव आहे तुमचं? चंद्रकांत मुळे. मोरे साहेब किती वर्ष राहताय तुम्ही इथे? 40 वर्ष झाले मला. 40 वर्ष इथे राहताय. म्हणजे जेव्हा इकडचे नगरसेवक होते, ग्रामपंचायत होते, तेव्हापासून तुम्ही राहताय. मग असं अचानक तुम्हाला जी काही नोटीस मिळाली आहे तर काय वाटतं तुम्हाला? नोटीस काय ते बोलते ते इलिगल आहे सगळं. म्हणजे इलिगल कसं आहे, आमच्याकडे घरपट्टी लाईट बिल आहे, अग्रीमेंट आहे. तर ते बोलते नाही आम्हाला बांधकामाचं हे पाहिजे, काय बोलले बांधकामाचं परमिशन पाहिजे. तर तुमच्याकडे आहे का? म्हणजे बांधकाम आम्ही केलंच नाही. बिल्डर जे तुम्ही चाळी जेव्हा ओनरनं दिली, दुसऱ्या सुदाम खांजोडेला जे चाळी बनायला दिली तर त्याने बनली बिल्डरने चाळी. तर आमच्याकडे कुठं बांधकामाचं परमिशन आता ही जी काही घरपट्टी वगैरे येते ती तुम्ही भरता का? हा भरतोच ना, भरता. कंटिन्यू भरतो. घरपट्टी कोणाच्या नावावरती? माझ्याच नावावर आहे. म्हणजे एक नाव खांजोडेचं असेल. पहिलं घर मालकाच्या नावावर होती. 2011 मध्ये आम्ही सगळ्यांना अलग करून मग घेतली. तुम्ही कोर्टात का नाही गेलात? कोर्टात जायचं संबंधच नाही राहिले आम्हाला. तेव्हा मालक आमच्यासोबत व्यवस्थित राहायचा. आता त्याला काय लोड बेरिंगला त्याला 2011 मध्ये लोड बेरिंगला त्याला बिल्डिंग चाळी द्यायची होती. पण आम्ही मना केलं की लोड बेरिंग आणू नको, आपल्या लोड बेरिंग नको. काय आता विरारमध्ये भरपूर ठिकाणी आज झाले की लोड बेरिंग तोडतात. आता या चाळीमध्ये ह्या 700 घरांमध्ये मराठी लोक किती राहतात? मराठी 50% मराठी. पण हे आता हे झाल्यामुळे म्हणजे जेव्हा हे घर घेतलं तेव्हा तुम्ही लहान होता? हो, मी जन्म पण नाही झालता. म्हणजे तुमचा जन्म देखील इथेच झाला? इकडे झालाय, याच घरात झालेला आहे माझा जन्म. पण हे आता हे बोलतायत की नाही आहे, तुमची जागा इलिगल आहे. पण कोणत्या हिशोबाने इलिगल आहे मला समजत नाही आहे. हे जे बोलतायत बांधकाम परवानगी आणा, तर हे तुम्ही बिल्डरला विचारायला पाहिजे का आम्हाला विचारायला पाहिजे? ज्याने हे आमच्याला कशाला विचारतायत? ते ज्यांनी बांधल्या कोणी होत्या? जे शिवा यादव, रवी त्याचं आडनाव नाही माहिती, शिवा यादव आणि रवी साहेबांनी बांधलेली होते. पण त्या टायमाला माझ्या वडिलांनी त्यांच्याकडून घेतलेले होते. हमारी मांग है हमारा घर हमको मिलना चाहिए. हम 40 साल से यहाँ पे रह रहे तो हमारा घर मिलना चाहिए. अभी जगह मालिक बोलता हमको जगह खाली चाहिए. आज हम अलका खैरे मैडम के पास गए थे. वो मैडम के सामने एक ही सवाल रखता है कि हमको जगह खाली चाहिए. सब चाली वाले मिलके बोले कि मैडम हम किधर जाएंगे? तो आप नगर सेवक के पास वगैरह गए नहीं? यहाँ के जो नगर सेवक है नीलेश देशमुख जी है, अच्छे इंसान है. जिससे बात अभी नहीं हो पाई है. बस हम लोग अभी उनके पास जाने ही वाले हैं. क्योंकि हम लोग महानगर पालिका ऑफिस गए थे तो वो कुछ मीटिंग में बिजी थे. तो वहाँ से हमको खबर मिली कि शाम को 7 बजे तक फ्री होने वाले हैं. तो उनके ऑफिस में आज हम चाली वाले वहाँ पे जाने वाले हैं. मतलब निलेश देशमुख सोबत आमची वार्ता झाली नाहीये. आम्ही नगरपालिकेत त्यांना भेटायला गेलेलो, ते बिझी होते, ते आम्हाला भेटलं नाही. त्यांच्या माणसाकडनं आम्हाला निरोप भेटला की तुम्ही आमच्या इथे ऑफिसमध्ये येऊन संध्याकाळी 7-7:30ला आम्हाला भेटा. म्हणजे ते प्रत्यक्षात भेटले नाही? नाही, प्रत्यक्षात भेटले नाही ते. तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय? मी 92 पासून राहतो इकडे. 92 पासून राहताय. अशा नोटीस किती वेळा तुम्हाला आल्या? पहिल्यांदाच नोटीस आली आहे. पहिल्यांदाच नोटीस आली. यहाँ के अधिकारी है अलका मैडम, उनका कहना है हमें यहाँ का बांधकाम परवानगी चाहिए. तो जब ये 88 में 95 में या 98 में जब चाली बना
तो ये जो आदिवासी है सुदाम खंजोड़े, इसने ही बिल्डर्स के साथ में मिलकर चाली बांधा। जो पहला करारनामा है, जो पहला मालिक है, जब उसने सेकंड पार्टी को बेचा बिल्डर्स के साथ में मिलके, उस पेपर पे, उस एग्रीमेंट पे सुदाम खंजोड़े का भी नाम है, जो जिसने चाली बांधा उसका भी नाम है, उसका भी सिग्नेचर है एग्रीमेंट पे। किसी का 5 रुपए का स्टैम्प पेपर पे, किसी का 50 पे। आप कितने साल से रह रहे हैं यहाँ पे? मैं यहाँ पिछले 14 वर्ष से रह रहा हूँ। सन 2013 या 14 से मेरे पिताजी ने यहाँ पे ये जो गाला है वो खरीदा है। रहने के भाड़े पे 3-4 साल पहले भी था। अभी आप पालिका में गए थे तो अलका खैरे मैडम आपसे क्या बोली? अलका खैर मैडम कुछ बोलना ही तो नहीं चाहते हैं, वो सीधा बोल रहे हैं कि मुझे दिख रहा है मैं तोड़ दूंगी बस। वो सीधा बोल रहे हैं कि नहीं, मुझे एक बात बताइए, वो हमसे परमिशन मांग रहे हैं। सन 1988-85 में जब ये बना तो मैं था ही नहीं, जिस बिल्डर ने बनाया वो अब है नहीं, तो मैं कहाँ से दूँ? और मुझे आप बताइए ना कि 1988 में कौन सी रेगुलेटरी बॉडी मांग रही थी परमिशन? मसई विरार शहर में 95% चीज़ें इनलीगल है, 95% रोड भी अभी इनलीगल है। आप क्या करेंगे, क्योंकि आपके साथ आपके पास वक्त बहुत कम है, 20 तारीख को देखिए, वो तोड़क कार्रवाई करने की बात एक कर रहे हैं। आम आदमी के पास सिर्फ एक ही पावर है, अपील करने की। हम जितनी जान है जी जान लगा देंगे, एड़ी चोटी का जोर लगा सकते हैं और कुछ नहीं कर सकते। जो करना है वो शासन और प्रशासन को करना है। अगर आज शासन प्रशासन फेल हो जाती है तो उनके ऊपर जीवन भर के लिए हमारा विश्वास उठ जाएगा। और ये जो जगह है, मैं बार बार बोल रहा हूँ, सबसे ज़्यादा नाला सुपारा नागिनदास का सबसे बड़ा एक वोट बैंक है, डिमांडिंग प्लेस के साथ साथ सबसे बड़ा वोट बैंक है। अगर 600 घर हैं। क्या इसको लेकर के अभी आपने वोटिंग की बात की तो यहाँ के जो अभी नगर सेवक है वो नीलेश देशमुख जी अच्छे इंसान है, क्या उनके पास आप गए थे क्या? नहीं, एक्चुअली हम गए थे उनके पास, पर वो मीटिंग में थे। हाँ, एक्चुअली हमारी बात अभी तक किसी पार्टी तक पहुंची ही नहीं है, तो मैं किसी पार्टी को दोष दूंगा ही नहीं। हमें बुलाया है उन्होंने 7 बजे, हम वहाँ जा रहे हैं, अभी यहीं से निकल के वहीं जा रहे हैं, तो मैं किसी पार्टी को दोष दूंगा ही नहीं, क्योंकि अब तक उनको पता ही नहीं चला है शायद। बट ये बात भी होती है कि जैसे पार्टियों को हर चीज़ पता चल जाती है कि कहाँ कितने वोट बैंक है, उनको थोड़ा बहुत यहाँ पे ध्यान देना चाहिए कि कहाँ क्या मसले हो रहे हैं। क्या आपको क्या लगता है इतना बड़ा ये कारनामा हुआ, 15 तारीख से नोटिस गिरा है, लोग आज सुबह से भाग रहे हैं, क्या आपको लगता नहीं है कि किसी भी कार्यकर्ता को, मैं राजनेता को नहीं बोल रहा हूँ, किसी पार्टी के कार्यकर्ता को भनक नहीं लगी होगी? तो उन कार्यकर्ताओं का ये फर्ज बनता है कि अपने जो लीडर्स हैं, नेता जो हैं, वहाँ तक इस बात को पहुँचाया जाए। आपल्यासोबत यावेळेला महिला देखील आहेत। आपका नाम क्या मैम? श्रुति सिंह। यहीं पे रह रही है आप? जी हाँ, मैं 2000 से यहीं पे रह रही हूँ। 2000 से मतलब 20 साल, 26 साल हुआ? हो चुके हैं। 26 साल। जी तो 26 साल में क्या बदला यहाँ पे? सर, 26 सालों में तो कुछ भी नहीं बदला, यहाँ पे सिर्फ नेता बदले हैं। नेता बदले। हाँ, तो दुख होता है, खेद होता है इस सब चीज का? बिल्कुल खेद होता है इस सब चीज़ों का, क्योंकि हम 26 साल से जहाँ पे रह रहे हैं, आज वो हमें कहा जा रहा है कि इलीगल प्रॉपर्टी हो चुकी है। तो आज जिनके घर जो इसी पे डिपेंडेंट है, वो हम सब कहाँ जाए? वो सिर्फ हमें बता दिया जाए तो हम अपनी प्रॉपर्टी देने को आपको तैयार है। नोटीस येते, अचानक नोटीस येते। आता आम्हाला या नोटीसचं माहीत पण नव्हतं आणि जागेवाला आम्हाला काय बोलतो की तुमच्यासाठी नाहीये। 2 नोटीस आले ते आम्हाला माहितीच नाहीये। तिसरं एकच पहिले नोटीस आले तर आम्हाला 2 येऊन गेले तर आम्हाला माहिती नाही, हे पहिले आलं तर आम्हाला माहिती आहे। आता मी ठाणेवरून इथं आली, सकाळी 7 वाजता। तुम्ही इथे राहत नाही? नाही राहत, आम्ही भाड्यावरती दिले, पण सकाळी 7 वाजता निघाली, इथं आली। एकतर डिबिलेट पेशंट आहे, डायबिटीस आहे, आणि परत सकाळपासून अन्न नाही पाणी नाही। आम्ही सकाळपासून तिकडून तिकडे नगरपालिकेमध्ये नाला सोपाऱ्याला गेलो, विरारला गेलो, तर त्यांची मीटिंग चालू होती, आमचं काम झालं नाही। परत आता आम्ही इकडे आलो। ती लोक म्हणतात आम्हाला अवमान्य आहे, भाडं घेतो अवमान्य। माझं म्हणण्याचा अर्थ हेच आहे, या 40 वर्ष झाली या चाळी बांधल्या आहेत, तो जागेवाला आणि नगरपालिका झोपेत होती का? हा प्रश्न आहे की इतके वर्ष वसई विरार शहर महानगरपालिका झोपली होती का? एकीकडे सरकार म्हणतं की 2011चे जी काही घरं आहेत ती अधिकृत आणि कायम केली पाहिजेत, आणि दुसरीकडे ही 40 वर्षापासून या ठिकाणी या सगळ्या चाली आहेत। फरक इतकाच आहे की ह्या सगळ्या ज्या काही चाळी आहेत या पागडीमध्ये असल्यामुळे जागा मालक कुठेतरी जाणीवपूर्वक हे सगळं कृत्य करते। त्यांचं म्हणणं असं आहे की इथे जर विकास करायचा असेल तर बेशक तुम्ही विकास करा, परंतु विकास करत असताना इकडचे जे रहिवासी आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं घर द्या आणि नंतर विकास करा। डेमोलेशन करण्याचा अलका खैरे मॅडम काय प्रश्नच येत नाही, कारण अनधिकृत जर तुम्ही म्हणत असाल तर संपूर्ण वसई विरार शहरामध्ये 70% अनधिकृत बांधकाम आहे, ते आधी तोडा आणि नंतर या गरिबांच्या घराकडे तुम्ही कूच करा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।